आहे आणि शेजारची म्हणली माझी 5 गुंठे जमीन विकायची. नोकरीवाल्याची बायको काय घेईल, म्हणजे पसंती कशाला देईल, फ्लॅटलाच देणार. तिला बुद्धीच तेवढी आहे ना, तिला काय भेजा बिजा का काय. ती म्हणणार फ्लॅट घेऊ, गार्डन बनवू, एक टॉमी घेऊ. एक टॉमी तर आहेच आहे. एका टॉमीला साखळी घेऊन एकाला बरमुडा घेऊ. दोन्ही टॉमी गार्डन मध्ये हिंडतील, बास डोळे भरून पाहू, ह्याच देही याच डोळा. नोकरीवाल्याची म्हणेल एक म्हैस विकेल, शेतकऱ्याची म्हणेल एक म्हैस विकेल, माझा गळा रिकामा करेल, पण काळी आई घेईल का ती पुन्हा मिळणार नाही. नवऱ्यानं सांगितलं अगं दागिने तुझ्याकडून माझ्याकडून तुला परत होणार नाही, नाही झाले तरी चालतील, तोच दागिना आहे माझा. इतका फरक आहे. हे सर्व्हिसमधून रिटायर झालेली माणसं आहेत ना, तुम्ही आता बरेच असतील इथं, तुम्ही आता हे सगळं सोडून द्या पहिले कुठाने, जाऊ द्या, झालं ते झालं. तुम्ही आता कट्टर आमच्या टोळीचे मेंबर व्हा, तर सुईचे लाल हे लटकवा आणि आमच्या टोळीत या. आता झालं ते, रविवार सोडा आता. हे रविवार बिवार हे सगळं. एक वाक्य सांग मला, कोणत्याही कर्माला हिशोब आहे, कोणत्याही कर्माला हिशोब आहे, आणि तो द्यावाच लागतो. आणि तुम्ही मी संसारी माणूस आहे, आपण संसारात किती जरी केलं ना महाराज, काय मागच्या अवलादींना घेणं नाही, काय नाही. मुलगा डॉक्टर केलाय, सुनबाई डॉक्टर केली, पण सासऱ्याला गोळ्या घ्यायला पैसे नाहीत, आणि दोघे डॉक्टर आहेत. अशी किती कुटुंब नाहीत बोला. बरोबर काय, आपण करताना चांगलं करत असतो, पण ज्याचं त्याचं अपराध. एकाच वाक्यात सांगू तुम्हाला महिला मंडळ, एकाच वाक्यात, स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता. स्वतःची मुलगी सेवा करण्यासाठी दाशात होत्या, जिचा स्पर्श कधी मातीला झाला नव्हता. ती मुलगी स्वयंवरामध्ये राजा दशरथाच्या मुलानं जिंकली. जनक राजा डोळे भरून पाहतोय माझ्या मुलीचं स्वयंवर झालं, पण दिवस फिरले महाराज. जी मुलगी राजाच्या मुलानं जिंकली आणि ती होतीच राजाची, तीच मुलगी वलकले नेसून वनवासाला निघली. तीच मुलगी स्वतःचा बाप डोळे भरून पाहतोय. जनक राजाच्या डोळ्याची कण सुद्धा ओली झाली नाही का, जनक राजाच्या डोळ्यात तोंडातून शब्द सुद्धा निघाला नाही. माझी पोरगी जमिनीवर पाय न टेकवणारी तरी वनवासात निघली, जनक राजा शब्द सुद्धा बोलला नाही. आत्ताचा जर एखादा जनक असता रामाचं कानफाड फोडून टाकलं असतं. नालाय का माया पोरील दुसऱ्या नवरा करून देतो, 1.5 लाख दे. हा तू इतका पागल आहे मला काय माहित, बायको घेऊन वनवासाला निघला तू, माझी पोर नाही. पण जनक राजा का रडला नाही, का बोलला नाही, त्याचं उत्तर ऐका. माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध बदलेल, कधी बदलेल सांगता येत नाही. राजा जनक विचार करतोय, यदा कदाचित माझ्या मुलीचं प्रारब्ध उत्तम होतं, तोपर्यंत माझी मुलगी राजयोगात वाढली. उद्या जर माझ्या मुलीच्या आयुष्यात 14 वर्ष वनवास असेल तर मी तिचं प्रारब्ध बदलू शकत नाही. पण तिनं जर प्रारब्धामध्ये वनवास सहन केला आणि ती जर अजरा अमर होत असेल तर वनवास काढायलाही काय हरकत आहे. त्याची मुलगी अजरा अमर झाली महाराज, इतिहासात कायमचं नाव राहिलं.